धन्यवाद सभापती महोदया. आताच मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की कोणत्याही शाळेला शिक्षक राहणार नाही अशा प्रकारची स्थिती ते निर्माण होऊ देणार नाही. चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यात येत आहे वगैरे वगैरे फार मोठा तपशीलवार अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी टिप्पणी दिलेली आहे. परंतु 2025-26ला तयार झालेली जी संच मान्यता आहे त्याप्रमाणे आज राज्यामध्ये 5 ते 10चे वर्ग ज्या शाळांमध्ये आहेत अशा 543 शाळांना आपण 0 शिक्षक मंजूर केलेले आहेत. ही संच मान्यता झाली. नंतर 5वीच्या गटामध्ये 5वीचा एक वर्ग अशा 1675 शाळा आहेत महाराष्ट्रामधल्या की ज्या ठिकाणी 0 शिक्षक मंजूर केलेले आहेत. तिथे विद्यार्थी आहेत आणि 5वीच्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत पण 20 पेक्षा कमी आहेत. तिथे आपण 0 शिक्षक मंजूर केलेले आहेत. अशा 1675 शाळा आहेत. 6 ते 8चा गट 3 वर्ग विद्यार्थी आहेत. 15-15, 10-10 वगैरे अशा पद्धतीचे विद्यार्थी आहेत. यापूर्वी 3 शिक्षक मिळत होते त्या ठिकाणी. त्या 6 ते 8च्या गटामध्ये मधल्या 907 शाळा आहेत ज्यांना आपण 0 शिक्षक दिलेला आहे. 9 ते 10च्या गटामध्ये 1238 शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत पण कमी आहेत. जसं आत्ताच सांगितलं नाईक साहेबांनी तशा 1238 शाळा अशा आहेत की त्यांना तुम्ही 0 शिक्षक दिलेले आहेत. हे 25-26च्या संच मान्यतेचं संकलन मी आपल्याला सांगतो आहे. आणि या कारणामुळे राज्यामध्ये 5654 शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. ही भयावह परिस्थिती आहे. यापूर्वी कधीही नव्हती. 28/8/1980चा जो GR होता त्याच्यानुसार आदिवासी भाग असेल, दुर्गम भाग असेल, डोंगराळ असेल अशा भागाकरता सूत्र वेगळं होतं. ते असं होतं की 15 विद्यार्थ्याच्या तुकडीला 1.5 शिक्षक होता. म्हणजे साधारणपणे 10 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक देऊन त्या शाळा वाचवल्या गेल्या होत्या. आता हजारो शाळा या आपल्या सूत्राप्रमाणे बंद होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सांगतात की 15 मार्च 2024चा जो GR आहे तो RTशी सुसंगत आहे. हे अजिबात खरं नाही. आपण जर या ठिकाणी अशा प्रकारचं कमिटमेंट करणार असाल की RTE प्रमाणे आम्ही ही शिक्षक संख्या मंजूर करायला तयार आहोत तर RTE प्रमाणे आपण जर शिक्षक मंजूर केले तर कोणतीही शाळा ही बंद पडू शकत नाही. कारण त्या ठिकाणी 60 विद्यार्थ्यापर्यंत म्हणजे 1 विद्यार्थी जरी असेल तरी 2 शिक्षक मंजूर करावेत अशा प्रकारचं RTE मधलं कलम 19, 25 आणि त्याचं शेड्यूल याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे RTE प्रमाणे आपण पुनर्रचना 15 मार्च 2024ची करणार आहात काय आणि पूर्वीप्रमाणे रात्रशाळा, डोंगराळ, दुर्गम, आदिवासी भागाकरता जे आधीचे रिलॅक्स अशा प्रकारचे रूल्स होते शिक्षक मंजुरीचे की 10 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक हे धोरण आपण अंमलात आणणार आहात काय? सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केल्याप्रमाणे आपण सर्वजण जाणतो की जवळजवळ 1,07,000 शाळा ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ज्याच्यामुळे सगळ्या आल्या, सरकारी शाळा आल्या, आपल्या खाजगी अनुदानित आल्या, सेल्फ फायनान्सच्या आल्या आणि याच्यामध्ये जवळजवळ 65,000 शाळा ह्या आपल्या सरकारी शाळा आहेत. आणि दुसरी देखील परिस्थिती आपण बघितली पाहिजे की जवळजवळ 14,000 शाळांमधली विद्यार्थी संख्या ही 20च्या खाली आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातून देखील अनेक ठिकाणावरून मागणी आहे की त्या ठिकाणी ते इतके कमी विद्यार्थी संख्येमध्ये राहताना समूह शाळेमध्ये जाण्याची मागणी देखील काही लोकांकडून होते. परंतु एक आता तुमचं ऐकलं मला बोलू द्या ना. आपण जी माहिती दिली, आपला जो शासन निर्णय आहे ज्याच्यामुळे ह्या संच ते मान्यतेमुळे सर्व अडचणी निर्माण झाल्यात 15/3/2024 निश्चितपणे याच्या माध्यमातून जी संच मान्यता दिलेली आहे त्याला अंतिम करताना शिथिलता देण्याकरता उचित विचार त्या ठिकाणी करण्यात येईल. दुसरी आपण सांगितलं की पहिलेच्या काळात आपल्या डोंगराळ भागामध्ये, दुर्गम भागामध्ये हे करताना काही शिथिलता त्याच्यामध्ये होती. तर निश्चितपणे आता झाल्याची कळते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला घेऊन त्या ठिकाणी
बाहेर जाऊन बोला, सिंधुदुर्ग फोनवर बोलायचं सिंधुदुर्ग असेल, आणि समोरासमोर रत्नागिरी करून द्या. त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की बाबा अशा भागांकरिता म्हणजे डोंगराळ असो दुर्गम भागामध्ये असो विद्यार्थी संख्या कमी करण्यात.